हरे कृष्णा, मी कृष्णवी. भगवद्गीता सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत. सर्वात आधी आपल्या चॅनलचे अपडेट समजण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्री कृष्णा लिहायला विसरू नका. त्याला तर मग सुरू करूया. आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक 26 आणि 27 बघणार आहोत. श्लोक क्रमांक 26. तत्र पच्च स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीस्तथा श्वशुरान् सुहृदयश्चैव सेनयोरुभयोरपि. त्या ठिकाणी दोन्ही पक्षाकडील सैन्यामध्ये आपले आई वडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे आणि हितचिंतक अर्जुनाने पाहिले. तात्पर्य, अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले. त्याने भूरिश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना पितामह भीष्म आणि सोमदत्त, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे गुरु, शल्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा, दुर्योधनासारखे भाऊ, लक्ष्मणासारखे पुत्र, अश्वत्थाम्यासारखे मित्र, कृतवर्मेसारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले. त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांनाही पाहिले. श्लोक क्रमांक 27. तान् समीक्ष्य कौन्तेय सर्वान् बन्धून् अवस्थितान् कृपया पर्याविष्टो विषदन्निदमब्रवीत. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला.